ऍक्टिव्ह व्हॉइस ला कन्वर्ट कशात करतो? पॅसिव्ह व्हॉइस. डायरेक्ट ला कशात करतो? इनडायरेक्ट. इनडायरेक्ट आणि डायरेक्ट ऍक्टिव्ह ला काय म्हणतात? कर्तरी प्रयोगला कशात करतो? कर्मणी. आणि या सगळ्यांना काय म्हटलं जातं? चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस काय म्हणतात? चेंज द व्हॉइस. त्यालाच काय म्हणतात? डायरेक्ट टू इनडायरेक्ट. काय म्हणतात? डायरेक्ट टू इनडायरेक्ट. त्यालाच काय म्हणतात? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. काय म्हणतात? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. आता सेंटेन्स नेहमी कोणतेही सेंटेन्स घ्यायचं असेल तर काय असते? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट है ना. यालाच काय म्हणतात? डायरेक्ट स्पीच. यालाच काय म्हणतात? ऍक्टिव्ह व्हॉइस. मराठीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक वाक्यात काय असते? कर्ता, कर्म, क्रिया. त्याच्यामुळे काय होते? वाक्य तयार. काय तयार होते? वाक्य तयार. आता लक्षात ठेवा याच्यात एक टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग हे काय? सब्जेक्टिव्ह केसेस. सब्जेक्टिव्ह केसेस. आपण सब्जेक्ट पाहिले होते ना. तुम्हाला सांगितलं होतं किती सब्जेक्ट आहे एकूण? किती सब्जेक्ट आहे? कोणते कोणते? आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नाउन. आठ आहे ना? हो. आता बघा ज्यावेळेस सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह मध्ये जात असते. सब्जेक्ट हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आय चा काय होतो? मी. बी चा अस. यू एस अस. काय आहे? यू एस म्हणजे अस. यू चा यूचा. दे चा देम. दे चा देम. ही चा हिम. शी चा शीचा. हर हर. एच ई आर काय आहे? हर. इटचा इट आणि नाउनचा नाउन. रमेशचा रमेश. सीताचा सीता. ते बदलणार नाही. लक्षात ठेवा डायरेक्ट टू इनडायरेक्ट हा टेबल तुम्हाला पूर्ण पाठ करून ठेवायचा आहे. ठीक आहे. आता आपण पुढे त्याचे सेंटेन्स घेणार आहोत. समजलं? लक्षात आलं?